पगार सरांना विनंती राहणार आहे सर आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आपण या ठिकाणी द्यायचा आहे हा पुरस्कार आपण या ठिकाणी द्यायचा आहे अशी विनंती राहणार आहे सायकल झोन यांच्या वतीने 25% डिस्काउंट असणार कुपन आपल्याला जे दिलं जाते त्यांच्या समेत अगदी आपण पाहतोय आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरण मंडळे साहेब होते त्यांनाही मनापासून धन्यवाद त्यांचं मनापासून ठिकाणी कौतुक थँक्यू व्हेरी मच आणि आता कैलास सर जास्त वेळ घेणार नाहीये पण आत्ताची जी पहिली मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे पहिलीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे या सीझन 8 मध्ये इथून पाठीमागे ट्रॉफी मिळाली होती का कधी मिळालं होतं एकदा दोनदा पण असं इतका काही खास परफॉर्मन्स नव्हता त्यावेळेस पण अचानक भयानक मिळून गेल्या आजचा परफॉर्मन्स ठीकठाक होता थोडंसं आमच्या गोलंदाजांनी रन दिल्या इतक्या रन नव्हत्या व्हायला पाहिजे समोरच्या टीमच्या नक्की पुढच्या मॅचला आम्ही चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न करू अजून एक प्रश्न आहे वहिनींनी खास करून गणेश भाऊंना फोन करून विचारलं गेलं की ती युट्यूबची लाईव्हची जी लिंक आहे ती आम्हाला पाठवा आम्हाला यांची फलंदाजी पाहिजे आज काही चर्चा करून आली होती घरी नाही मी 11 मध्ये होतो का नाही हेच मला माहीत नव्हतं त्यामुळे घरी काही बोललो नव्हतो इथं आल्यानंतर कळालं की मी 11 मध्ये आहे म्हणून आणि थँक्स टू गणेश का घरी लिंक पाठवली आत्ताची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्ही कोणाला डेडिकेट करताल माझ्या संघाचे कर्णधार निरगुडे साहेब यांनी मला 11 मध्ये संधी दिली म्हणून मी त्यांना ही डेडिकेट करतो आणि हॅपी बर्थडे टू गणेश पगार मनापासून या ठिकाणी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्याबरोबर होते या ठिकाणी ज्यांना पहिल्याच या मॅचमध्ये खास करून एक बहारदार खेळीबद्दल 42 धावसंख्येची बहारदार खेळी मात्र ज्यांची पाहायला मिळाली कैलास शिंदे सर होते आणि त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गुणगौरव आपण या ठिकाणी केलेला आहे तर मॅच नंबर 2 संपली मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि पाहूया या मॅचमध्ये काय घडते काय बिघडते थँक्यू व्हेरी मच मॅच 5 ओव्हरची आहे पहिला चेंडू अगदी आपण पाहिला आहे एक धाव धावफलकावरती अगदी आपण पाहतोय माऊली आपण पाहतोय आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू परफेक्ट बॅट वरती आला आणि चेंडू खेळला गेला त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे एकच धाव या ठिकाणी MIDC फायर फायटर्स हा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय टीमचं मनापासून अभिनंदन स्वागत खोलबट टप्प्याचा चेंडू होता इथे बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाही स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय महेश कुमार अरोटे यांना आपण या ठिकाणी पाहतोय गणेश शिंदे नॉनट्रॅकच्या बाजूला आहे ज्यांनी अर्धशतक याच्या अगोदर जे पूर्ण करत आजच्या दिवसभरातील असणार
पहिलं अर्धशतक अगदी आपण पाहिलं हे नॉनट्रॅकच्या बाजूला आहे आणि गोलंदाज माऊली यांना आपण पाहतोय. शुभ योद्धाच आणि त्यांच्या विरोधात छत्रपती वॉरियर्स ही लढत मैदानाच्या आत. आणि या दरम्यान चेंडू पोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. अलिकातून चेंडू ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलने षटकाची झाली आहे समाप्ती. 5 ओव्हरचा सामना. धावा वर्गावरती धावा संख्या आहे बिन बाद 9 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. या ठिकाणी रतन पठारे अण्णा गोलंदाज मार्फत या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. धावा संख्या 9 धावा आहेत. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. पठारे अण्णा तयार आहे. समोरच्या बाजूला गणेश शिंदे. खूप चांगला चेंडू निश्चित प्रमाणात पाहायला मिळतोय. चेंडू येते डॉट. चेंडू येते निर्धाव. शांत असं वातावरण निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धाप्रगती धावा संख्या दुहेरी अंकात 3 रन. 10 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 10 धावा धापलकावरती आहे. इथे फाईन लेगला चेंडू पोहोचला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं 14 धावा. यावेळेस परत एकदा बिघड केलाय. चेंडू पोहोचला गेलाय. सर्व समोरच्या कक्षाच्या समोर येतोय. हा सुरेख प्रकारचा चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. धावा संख्या अगदी आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चौकाराने 18 धावा. यावेळेस इथे नो बॉलचा इशारा पंचांचा. धाबलक वाढेल. धावा संख्या 19. पुढचा चेंडू असेल फिट. छत्रपती वॉरियर्स आणि
एका बाजूला टीम आपण पाहतोय शोबाज योद्धा, किती छान योगा दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय. खूप सुंदर काम दोन्ही टीमचं आतापर्यंत आपण पाहिलेलंच आहे. या दरम्यान शॉट ऑन पुल, यस सक्सेसफुल. इथे चेंडू हातात होता, हातातून चेंडू सटकला आणि अगदी आपण पाहतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहिलं, जेल सुटला गेलाय. म्हणजे मला असं वाटतं की तिथल्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने सकाळी आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर डोक्याला लावायचं तेल हातावरती घेतलं आणि ते तेल हाताला तसंच राहिलं की काय, त्यामुळे हातातून चेंडू सटकला आणि चेंडू षटकार जात्रा पाहायला मिळाला. 25 धावा आहेत. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव येईल, एका धाव सेकंद धापलक पुढे जाऊन पोहोचेल. असेल आता 26 धावा, 26 विदाउट लॉस. शुभा योद्धाच खास करून अगदी आपण पाहतोय की किती योगायोगाच्या गोष्टी आपण चर्चा करतोय की 350-400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला, आदर्श गाव कुसूर गावात झाला, जुन्नर तालुक्यात झाला. बऱ्याच वेळा आपण विचारलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, प्रत्येक जणांचं उत्तर 90% जुन्नर. पण जुन्नर तालुका आहे, महाराजांचं जन्मगाव जे आहे हे कुसूर गाव आहे. कारण शिवनेरी किल्ला कुसूर गावाच्या हद्दीत येतो. यावेळेचा चेंडू खूप चांगला होता, बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकं संपली, बिनबाद 26 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप, वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. दोन षटकं संपली, 26 धावा धावपालकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या राज्याच्या आपण 2-2 जयंत्या साजऱ्या करत असतो. काहींना वाटतं की एकच व्यक्ती आहे, त्या एकाच व्यक्तीच्या माध्यमातून 2-2 जयंत्या का करतात. मी तर एक छाती डुकून सांगतो, 2-2 नाही, रोज जरी शिवजयंती झाली तरी काही हरकत नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण ज्या व्यक्तीने केलेलं आहे, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आज आमच्या मंदिरावरचे कळस टिकले गेलेत, ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आज आमच्या प्रत्येक महिलेच्या कपाळावरचं कुंकू टिकलं गेलेलं आहे, आज डोक्यावरचा पदर जो आहे हा टिकला गेलाय, त्याचं कारण एकच आहे, या महाराष्ट्राच्या मातीत जन्म झालेले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दोन्ही संघ खेळत आहेत. एका बाजूला शिवबा योद्धाच आहे, योद्धाच म्हणजे मावळे आहेत. एका बाजूला जो फलंदाजी करणारा संघ अगदी आपण पाहतोय, आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती वॉरियर्स हे लढवई आहेत छत्रपतींचे. एका बाजूला योद्धाच आहेत आणि एका बाजूला मावळे निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि पाहायचं आहे इथे काय करामत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होणार आहे, तेही पाहायला खूप मजा येणार आहे. मावळं होणं तितकं सोपं नव्हतं. फुल टॉस होता, मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक ध्रुवने चेंडूवरती पोहोचू शकत नाही. 4 रन. चौकार आलाय आणि चौकार पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा. थर्मो इफिशियंट इंजिनियरचे ओनर माळेगावरून या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय दीपकजी वरपे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीपकजी वरपे साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. 30 वरती धापलक आणि 19 फेब्रुवारी 1630 हा अंक आमच्या काळजावरती कोरला गेलेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला होता. 30 धावा आहेत धावपालकावर. चेंडू हवेत आणि जेल झाला आणि 30 अंकावरती छत्रपती वॉरियर संघाला मिळालेलं पहिलं यश आहे आणि पहिला फलंदाज शिवबा योद्धाचा बाद आहे. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर सोमा सोनकुसरे मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहतोय आणि गणेश शिंदे इथे बाद होताना पाहायला मिळाले. 30 धावा धावपालकावरती ज्या आहेत. धनंजय शिंदे यांना मिळालेले यश
आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळालेलं आहे. मावळ्यांच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, मावळं होणं तितकं सोपं नव्हतं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यावेळेस अगदी स्वराज्य निर्माण झालं त्यावेळेस प्रत्येक मावळा हा फक्त आणि फक्त जगला महाराजांसाठी आणि महाराजांच्या असणाऱ्या स्वराज्यासाठी. ओ हो हो हो, काय झेल घेतलाय अप्रतिम. डोळ्याची पापणी लवती ना लवती तोच सेकंदाचे काही क्षण होते. अप्रतिम झालेला झेल आहे. फलंदाज बाद. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. इनसाइड एज अगदी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू अगदी ग्लोव्ह मधून चिटकला असं म्हणजे तरी हरकत नाहीये. आणि एस्टनच्या पाठीमागे असणारे यष्टीरक्षक जर अगदी आपण पाहिले डॉक्टर सुमित पवार, काय जबरदस्त कामगिरी ठिकाणी सुमित सरांची पाहायला मिळाली. की म्हटलं जातं ना, तू मेरा यार, तू मेरा प्यार, तू मेरा सखा, तू मेरा दोस्त, तू मेरा यार, तू मेरा प्यार, तू मेरा सखा, तू मेरा दोस्त, तू मेरा संगीत, तू मेरी मनमृत, तू मेरी प्रीत. नाम तुम्हाला सुमित. अच्छा काचा कॅच. खूप जबरदस्त झेल पाहायला मिळालाय. हॅट्रिक बॉल आणि इथे व्हाईट बॉल आलाय. धाबल एक अगदी पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 31 वरती. 31 लॉस ऑफ 2 विकेट. खूप सारे किस्से कहाणी आहेत मावळ्यांबद्दल आपण चर्चा केली तर एक किस्सा आपल्यापर्यंत थोडासा वेळ मिळाला की पोहोचवला जाईल. इतिहासात मध्ये त्याची खूप मोठी नोंद आहे. अंगणला चेंडू खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती 4 क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती आणि तिथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा सेकंद आपलं 33 आहे. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्टम पुलचा फडका. एक टप्पा खाल्ला आणि चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचला. 4 रन. बाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने धावफलक 37 वरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. उच्चमाताने परत एकदा बिघड केलाय. चेंडू लोंगालला पाठवलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावफलकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 धावा. 43 धावा शोभा युद्धात सुरुवातीला फलंदाजी करत असताना. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. सर श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे जगले फक्त स्वराज्यासाठी आणि त्यांचा असणारा प्रत्येक मावळा जगला फक्त महाराजांसाठी. म्हणजे ज्यावेळेस स्थिती जोरने पन्हाळ्याला वेढा दिला होता महाराजांची सुटका होणं अशक्य होतं आणि त्यावेळेस भर पावसामध्ये घोडदौड करत चिखल तुडवत जायचं होतं विशाळ गडाकडे. त्यावेळेस 2 पालख्या बनवल्या गेल्या. अगदी शॉर्टकट आहे. 2 पालख्या बनवल्या गेल्या. एका पालखीमध्ये एका व्यक्तीला बसवलं गेलं आणि दुसऱ्या पालखीमध्ये महाराजांना बसवलं गेलं आणि तिथून पुढे महाराज पावनखिंड मार्गे जात असताना त्या गजापूरच्या खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे लढताना पाहायला मिळाला. पण त्या दुसऱ्या पालखीत बसणाऱ्या व्यक्तीबरोबर जे संभाषण होतं ना ते खूप जबरदस्त होतं. बावळं होणं मी सांगतो ना सोपं अजिबात नव्हतं. म्हणजे शिवाकाशीत हे नाव इतिहासाच्या पानावरती कोरले गेलेलं आहे सुवर्ण अक्षरात. स्कोलिंगला चेंडू पोहोचला जातोय त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल. धावफलक 2ने पुढे जातोय. धावफलक धावसंख्या असेल ती असेल आता 45 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 45 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस परफेक्ट यॉर करण्याचा प्रयत्न कॅप मध्ये खेळलाय समोरच्या बाजूला. ओ हो 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 सगळ्यात जवळचा षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 51 धावा. गोलंदाज दीपक सर आहेत. बाउंड्रीचा विषय निघाला. दीपक पिळगावकर सरांची आठवण झाली. दीपक गोलंदाजी मार्क करते. याच्या अगोदर एका दीपकने फक्त 2च धावा दिल्या होत्या. आज नावं झळकले जात आहेत दीपक आणि गणेश. MIDC फायरचे आदरणीय नरेंद्र सरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबरोबर सोनवणे सर ठिकाणी उपस्थित झालेत. सावंत साहेब उपस्थित झालेत. सोनवणे साहेब उपस्थित झालेत. नरेंद्र सरांचं आगमन होताना पाहिलं मिळतंय. देशावरती राज्यच नरेंद्रांचं आहे. MIDC राज्य पण तुमचंच आहे. 52 नावं जरी एकसारखी असेल तर प्रत्येकाची कामं वेगळे वेगळे आहेत. काहींचंही रास एक असते पण कर्म वेगळं वेगळं असतं. राम आणि रावण जास्त उदाहरणं देता येत नाही. कंस आणि कृष्ण यावेळेचं चिन्ह आहेत जेल आणि फलंदाज बाद. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एक चांगला झेल या ठिकाणी होता आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि अगदी आपण पाहतोय तिथे मोठी विकेट आली. विकेट नंबर अगदी आपण पाहतोय तिसरी आली. 3 बाद 52 धावा. 52 ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता राहुल शहा. आमच्या पुण्यामध्ये सुद्धा आमचे राहुलभाई शहा आहेत. आर्यस म्हणजे तुम्ही पब्लिकेशनचं एक पुस्तक पाहता ना त्याच्यावरती बऱ्याचशा पुस्तकांवरती असतं. शालेय पुस्तकांवरती ही सगळी प्रिंटिंग त्यांच्या असते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिलं होते. त्या दरम्यान डॉक्टर बोरगावे खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहिले मिळालेले आहेत. मी सॅल्यूट करतो. नेहमीच फार्मासिस्ट असणारे सगळे व्यक्ती डॉक्टर्स त्यानंतर खास करून अगदी आपण पाहतोय जे पोलीस ही लोक सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आणि यांचा फिटनेस खूप चांगला असतो. पोलीस दलात कामकाज करणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या झोनलच्या क्रिकेटचे मॅचेस सुद्धा सुरू केल्यात आदरणीय विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या माध्यमातून. गेले एक 7-8 वर्षापासून ह्या झोनलच्या मॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आणि कंपल्सरी सर डॉक्टर असोसिएशनच्या त्यानंतर केमिस्ट अँड ड्रगीच्या सुद्धा मॅचेस गेली 3-4 वर्षापासून मला वाटतं सातत्याने झोनलच्या सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे जीवनदान मिळत आहे. धापलक वाढेल. 4 षटकं संपली. 54 धावा आहेत. 3 फलंदाज या दरम्यानचे बाद आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील. 54 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. ज्यावेळेस अगदी ठरलं गेलं की महाराजांची सुटका करायची आहे. सुटका करत असताना काय करायचं तर सांगितलं गेलं की राज आपल्याकडे असा एक मावळा आहे की तो हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोय. आपण काय करू महाराज एका पालखीमध्ये त्याला बसू आणि एका पालखीमध्ये तुम्ही बसा. गनिमांना आपण थोडंसं संभ्रमात टाकू. ती पालखी त्यांच्या दिशेने पाठवू. त्यावेळेस कोण होय असं विचारलं आणि नाव समोर आलं शिवा काशीदचं. आणि ज्यावेळेस शिवा काशीद महाराजांचा ड्रेस परिधान करून कपडे परिधान करून ज्यावेळेस समोर उभा राहिला तो हुबेहूब महाराजांना महाराजांचाच दिसण्यासारखा व्यक्ती दिसला. आणि महाराज आरशा समोर उभे आहेत की काय अशी प्रतिकृती ज्यावेळेस निर्माण झाली. आणि त्यावेळेस ते संभाषण महाराजांमध्ये आणि ज्यावेळेस शिवा काशीदमध्ये झालेला ते मनाला भावणार होतं. ते संभाषण काय होतं आपण 1-2 चेंडूनंतर तिकडे जाऊया. 54 धावा आहेत. लॉंगॉनला चेंडू खेळला. शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचला जाईल. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस शिवा काशीद महाराजांसमोर उभा राहिला त्यावेळेस महाराज म्हणले अरे शिवा नको नको जाऊ तू. तुला माहितीये का काय होणार आहे. मला माहितीये महाराज मला मरण येणार आहे. मी मरणार हे मला माहितीये कारण मी तिथे गेल्यानंतर मला जिवंत ते सोडणार नाहीत. पण महाराज इथून पाठीमागे जगलो फक्त शिवा काशीद म्हणून. पण मरण येताना
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येणार आहे. एवढं मोठं भाग्य माझ्या आयुष्याला तुम्ही मात्र हिसकावून घेऊ नका. हे होतं मावळ्यांचं प्रेम. फुलटॉस लॉंग आहे, सीमा रस्त्याच्या बाहेर आहे, षटकार आहे, चेरत फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने आपण 61 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात उर्वरित अजूनही 4 चेंडू या डावातले बाकी राहिलेले आहेत. महाराजांचा इतिहास नुसत्या 3.5-4 तासाच्या चित्रपटातून किंवा एखाद्या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचणं अजिबात शक्य नाहीये. आयुष्य खर्च करावं लागेल महाराजांचा इतिहास आपल्या पोहोचण्यासाठी. वाह, काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय परत डॉक्टर साहेब खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक सिंगल, धाबलेक वाढेल, धाबरेका धावा संख्या 62. त्यांना 62 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे फाईन लेगला चेंडू पोहोचलाय सीमारेषाच्या बाहेर. 4 रन, सावकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. कोणाच्या रूपाने धापलक 66 वरती आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी राहिलेले आहेत. महेश कुमार आरोटे आघाडीसाठी आलेला हा फलंदाज 9 चेंडू खेळलाय. 18 धावा त्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी ज्या बनवलेल्या आहेत. तर राहुल शाह 3 चेंडूमध्ये 8 धावा, त्याच्यामध्ये एक षटकार त्याचा समाविष्ट आहे. गोलंदाज फुल टॉस आणि इथं अगदी आपण पाहतोय बिमर आहे. बिमर वरती आलेला हा चौकार. ह्या टोटल 5 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. हसलाना चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. डॉक्टर सुपर किंग आणि यांच्या विरोधात एरियल फायर फायटर्स असा यानंतरचा सामना आहे. फ्री हिट, फुल टॉस होता. इथे बॅट होते नाहीये, व्हाईट बॉल आलाय. धाबलक वाढेल. 72 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. वरती धापलक. फ्रीट कंटिन्यू असेल. पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये इथे फुलटॉस होता. बॅटमध्ये परफेक्ट येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले. पण कसं अपील तर केलंय आणि थोडीशी शंका निर्माण झाली पंचांच्या मनात. तिसऱ्या पंचांची मदत आहे. तिसऱ्या पंचांची मदत. पाहूया निर्णय काय या ठिकाणी येणार आहे. डिसिजन पेंडिंग आणि निर्णय आलाय OUT आउट. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दापरकधी धावसंख्या 72. शेवटच्या चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल निंबाळकर. हे निंबाळकर घराणं सुद्धा शिवकालीन इतिहासातलंच आहे. फलटणचं निंबाळकर घराणं म्हणजे धर्मेर छत्रपती शंभूराजांचं आजोळ. बहात्तर
72 72 धावा आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू निर्णायक ठरेल. लॉंगॉनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार छेदत. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक टोटल स्कोर बनवलाय शिवबाज योद्धाज या संघाने. तब्बल धावा बनवल्यात 78 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी छत्रपती वॉरियर संघाला 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरमध्ये इथे 79 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. चला दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती राहील आपल्याला टॉस करायचा आहे. फायर फायटर डॉक्टर सुपर किंग शिंदे सर चला टॉसला. डॉक्टर टीम फायर फायटर एक जण पाठव ना टॉसला पटकन. एक जण पाठवा एक जण. हा इथे ज्या खुर्च्या मांडल्यात ना इथे ह्या सगळ्या खुर्च्या ते कोटक महिंद्राचं जे टेंट आहे ना त्याच्या पलीकडे खुर्च्या घ्या. इथे समोर अजिबात खुर्च्या नको आपल्याला. आपण पलीकडे बसू पलीकडे. हा पलीकडे. आज सवय लागली ना तर 25 तारखेपर्यंत त्रास होईल. मग कोणी ऐकणार नाहीत. आपण पलीकडे बसू. खुर्च्या तुम्ही तुमच्या खुर्च्या घ्या ना. आज कोणाला खुर्ची मिळेल नाही मिळेल हे त्यांना माहिती आहे. आजच्या खुर्च्या तुमच्या आहेत आत्ताच्या. हे घेऊन टाक. किरण सर बरोबर आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हॅलो. चला दोन्ही संघांचे कॅप्टन आपण ताबडतोब आता आले का दोन्ही संघाचे कॅप्टन. चला डॉक्टर सुपर किंग टीमचे डॉक्टर योगेश आवाड सर उपस्थित झालेले आहेत. तर चला डॉक्टर साहेब या. आणि फायर फायटर कुठे आहेत. फायर फायटर टीम फायर फायटर टीमचे कॅप्टन चला या सर. बापरे बरं फायर फायटर सुद्धा रेडच डायरेक्ट. पहिला चेंडू लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. कोण आहे पण इथे 12वा प्लेअर नाहीये तुमचा. छत्रपती वॉरियर्स 12वा प्लेअर नसल्यावर काल 3 रनची पॅनल्टी दिलेली आहे. एक ओव्हर जर नाही आला तर 3 रनची पॅनल्टी दिली जाते. तर टॉस आपल्याला ठिकाणी संपन्न करायचा आहे आणि टॉस साठी विनंती राहील एका बाजूला टीम जर अगदी आपण पाहिली
तर ॲरोवेल फार्मा फायर फायटर आणि एका बाजूला डॉक्टर सुपर किंग अशा 2 टीम्स आहेत. आणि टॉससाठी मी अध्यक्ष किरण भंडारी साहेब या. STPL चा सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉल. फड साहेब आणि त्याचबरोबर सचिन मस्के सर आपल्या बरोबर जॉईन होत आहेत टॉस साठी. आणि टॉस कॉल असेल ॲरोवेल फायर फायटर 2025 आणि STPL. ओके कॉल 2025 चा कॉल आणि 2025 ॲरोवेल फायर फायटर या संघाने टॉस जिंकला. काय निर्णय? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग फर्स्ट. सर कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय आणि आमच्या या कार्यातून थोडं विशेष आमच्या कर्मचाऱ्यांनी वेळात वेळ काढून इथे पार्टिसिपेट केलं. त्याच्यामुळे आज खेळाची भावना आणि हे वातावरण बघता खूप आनंद होते. तुमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. एकच मिनटं फक्त थांबा. सर टॉस जिंकला असतं तर डॉक्टर टीमने काय घेतला असतं? नाही, आम्ही निश्चितपणे बॅटिंगच केली असती. आमची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही बॅटिंगच केली असती. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे 2 क्षेत्राचे काम करतात ना सर, या दोन्ही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांना म्हणजे तुम्ही डॉक्टर्स इकडे फायर फायटर खरं आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम सगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तुम्ही फक्त व्यक्ती नाही आहेत, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, पण आमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही लोकांचे जीव वाचवता. तुम्ही आमच्यासाठी देव माणसं आहात. थँक्यू. मनापासून कौतुक आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांना मनापासून धन्यवाद. आपण स्थानापन्न भाऊ विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. अलग आता चेंडू अगदी आपण पाहतोय टॅप केलाय. त्या दरम्यान एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 14. एक गड्याच्या मोबाईलात. चौदा धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. हा धावफलक आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय आणि उर्वरित असणाऱ्या 4 ओव्हरमध्ये अजूनही 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅच सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं. 65 धावसंख्या इतकी सोपी तर अजिबात नाही आणि अवघड तर अजिबात नसणार आहे. कारण कालही अगदी आपण पाहिले की या स्पर्धेमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना काही संघांना आपण पाहिलेला आहे. त्यामुळे इथं आपल्याला पाहिजे या मॅचमध्ये कोण कोणावरती मात करते हे पाहिलं मजा असेल. उजव्या हाताने यावेळेस इथे पंचांकडे कसं अपील केलं गेलं होतं. वैभव आलाय गोलंदाज मार्गवरती. वैभव वरंदळ. एक व्ही फॉर विक्ट्री. इथे डबल व्ही. वैभव वरंदळ त्याला आपण पाहतोय. समोरच्या बाजूला सूरज आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला धनंजय शिंदेंना आपण पाहतोय उजव्या हाताने. यावेळेस खूप चांगला चेंडू यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये चेंडू आला नाही. 14 वरती धावफलक अजूनही थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. एकदा हॅलो हॅलो हॅलो. अजून एक डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. 3ही चेंडू अगदी आपण पाहतो या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळालेले आहेत. 14 धावा आहेत एकाच्या मोबाईलमध्ये. हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय.
यावेळेस परत एकदा परफेक्ट बॅट मध्ये चेंडू निश्चितप्रमाणे आला होता, पण तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय इथे सूरज यांचा हा खेळ. परंतु तिथे चेक केला जाईल ओव्हर स्टेप, ओव्हर स्टेप की काय रिटर्न क्रीज. ओके, रिटर्न क्रीज चेक केला जाईल. निर्णय काय येतोय आपल्याला पाहायचंय. फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल. एक मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळते, दोन बाद 14 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित 20 चेंडूमध्ये 65 धावा अजूनही वाढवायच्या आहेत. आता बॅटर मैदानाच्या आतून डॉक्टर सुमित पवार यांना आपण पाहणार आहे, ज्यांनी अप्रतिम झेल घेतला होता. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे अगदी आपण पाहतोय रेस लागली गेली आणि इथे चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने दाखवला 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. 19 चेंडू 61 धावा अजूनही या दरम्यान पडवायच्या आहेत. आज रविवारचा दिवस, हॅपी संडे. भन्नाट वेग होता. 18 धावा आहेत, 2 षटकं संपली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा धावफलक अगदी आपण पाहतोय आणि उर्वरित असणाऱ्या 3 षटकात अर्थात 18 चेंडूत बनवायच्यात 61 धावा. थोडासा वेळ आहे आणि परत एकदा आपण जाऊया डीजे मयूर यांच्याकडे निश्चितप्रमाणे जाऊया. ही पहा होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलम. चेंडू हवेत आणि सुंदर झेल. योगेश पगारे, योगेश अप्पा इथे गोलंदाज मार्कावरती आलेत आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवताना पाहायला मिळालेत. 18 धावा आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आता आपल्याला प्रमोद अनप हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 18 धावा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 17 चेंडू 61चा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. गोलंदाज गोलंदाज योगेश अप्पांना आपण पाहतोय. अप्पाचा विषय थोडा हार्ड आहे. अप्पाकडे बॉलिंगचं क्रेडिट कार्ड आहे. आणि क्लीन बोल्ट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. 4था धक्का आलाय. 4 बाद 18 धावा धापालकरते आपल्याला ज्या पाहायला मिळतात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आपल्याला ज्या पाहिले मिळत आहेत. आणि आता इथे गोलंदाज ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण होणार का याकडे मात्र मैदानाचं लक्ष लागले गेलेलं आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलं.
नागेश्वर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु आणि इथे एकदा आपण पाहतोय खास करून अगदी आपण पाहतोय निपाटर मैदानाच्या आतमध्ये चाचा आप्पा विरुद्ध चाचा ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. परत एकदा डॉट बॉल. योगेश आप्पा इथं गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि स्ट्राईकला फलंदाज नागेश्वर उर्फ चाचा, नागेश्वर चाचा आणि गोलंदाज अगदी आपण पाहतोय योगेश आप्पा. पंचेती चेंडू चेंडू खेळला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल, तो असेल आता 19 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. 13 चेंडू 60 धावा, 13 चेंडू 60. चेंडू हवेत, एक टप्पा खा, 4 रन चौकार आहे. चेंडूचा टप्पा पडल्याबरोबर खूप दूरवरती चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने धापळकर धावसंख्या 23 आहे. 4 फलंदाज बाद आहे, 3 षटकं संपलीत, 12 चेंडू बाकी राहतील आणि या 12 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला जो पाहायचा आहे. संदीप वाघ उर्फ अण्णा समोर नागेश्वर उर्फ चाचा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये, इथे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. उर्वरित असणाऱ्या 11 चेंडूमध्ये तुम्हाला 55 धावा बनवायच्या आहेत. 11 गेंदे और 55 रन, प्रत्येक चेंडूवरती 5-5 धावा. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धक्का क्रमांक 5वा. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 5-24 ही धावसंख्या आतापर्यंत जी आहे आणि उर्वरित 10 चेंडू 55 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंगॉनला चेंडू परत एकदा झेल झाला. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि गणेश शिंदे इथे झेल घेताना पाहायला मिळतोय. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर कॅप्टन दीपक मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि इथे संदीप वाघ अर्थात अण्णा आणि हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रतीक गोरे यांच्या वतीने 1100 रुपयाचा प्राइज. आणि इथे चेंडू हवेत होता, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल, ते असेल आता 25 धावा. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये छत्रपती वॉरियर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडताना पाहायला मिळालेला आहे. संतोष सावंत साहेब उपस्थित झालेत, हॉटेल पवन चक्कीचे ओनर. ओव्हर हॅट्रिक आणि 7वा फलंदाज बाद. 7-25. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
7-25. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉक्टर अभिजित कांगणे आपल्याला जे पाहायला मिळतील. 3 विकेट घेतलेत आतापर्यंत अण्णा यांनी, संदीप वाघ यांनी. 754 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली असं मध्ये हरकत नाहीये. फुलटास होता, गॅप मध्ये 1 बाव 4 रन. चौकार. हा आहे स्टार मोबाईल. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 7-29 वरती धापलक. शेवटचे 6 चेंडू आणि 50 धावा. 6 चेंडू 50चा सामना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो बाकी राहिलेला आहे. शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्गावरती कोणी जो आपल्याला पाहिजे. भास्कर आव्हाड साहेब इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय एका बाजूला शिवबा योद्धा संघ अगदी आपण पाहतोय, एका बाजूला छत्रपती वॉरियर्सचा संघ अगदी आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज म्हणून जन्माला आल्यानंतर एका महाराजांना छत्रपती हा पुरस्कार बहाल केलेला आहे. हा पुरस्कार आहे छत्रपती. पंचांग कसं अपील आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 8. म्हणजे ज्यावेळेस शिवबाराजांचं वय 12 वर्ष होतं त्यावेळेस हे 12 वर्षाचं वय असताना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी श्रीमंत छत्रपती शिवरायांना छत्रपती हा पुरस्कार बहाल केलेला आहे. डॉक्टर सम्राट बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत की म्हटलं जातं ना ओव्हरमध्ये जर इथे 2 विकेट घेतल्या त्याच्यामध्ये एक आलेली आहे, अजून एखादी विकेट घेतली तर भास्कर आव्हाड यांच्यासाठी प्रतीक गोरे यांच्या वतीने 300 रुपयाचं प्राइज आणि जर उर्वरित असणाऱ्या 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं प्राइज. आठ 30. व्हाईट बॉल. प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतो 31. एक सिंगल. लॉंगॉनला चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल घेतला गणेश शिंदे आणि 301 रुपयाचं प्राइज प्रतीक गोरे यांच्या माध्यमातून मिळणार आहे. 9वी विकेट आली आहे. 9वा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर रतन पठारे अण्णा मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. लास्ट विकेट. स्विच इट. 1 बाय 4 रन. धापलक 36 वरती. शेवटचा 1 चेंडू आणि 43. शेवटचा 1 चेंडू बाकी राहिले. 43 धावा ज्या बनवायच्या आहेत. शुभ योद्धाज अगदी आपण पाहतोय खास करून लागोपाठच्या दुसऱ्या विजयाकडे वाटचाल या संघाची आपल्याला जे पाहायला मिळते. पंचाच्या डाव्या त्याला पार करून आणि रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता आणि हा सामना इथे 42 धावसंख्येने जिंकलाय. शोभा योद्धाच या टीमने. टीमचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच 1 षटक फक्त 6 धावा आणि 3 विकेट संदीप वाघ अर्थात अप्पा. तर चला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी ताबडतोब चला आणि लगेचच अरवेल फायर फायटर
चला सर, टीम घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. आपलं क्षेत्ररक्षण आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय, गोलंदाजीचा निर्णय आहे. आणि त्यानंतर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती डॉक्टर सुपर किंग या संघाची. तर डॉक्टर शिंदे सरांना विनंती राहणार आहे की आपणही आपली जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं राहणार आहे. सोनी मामा संपर्क करा. सोनी मामा संपर्क करा.